फलंदाजी तुम्हाला आठवावी लागेल. काल दिवसभर केलेली मेहनत, आज जर खेळ चांगला झाला नाही तर सगळ्या खेळावर पाणी फिरेल. सेमी फायनलचा मॅच आहे आणि या एरियातल्या श्रीवर्धन मसल्याला एक नवीन आयाम दाखवावा लागेल की 40+ सुद्धा फायनल मध्ये जाऊ शकते. ओपन मध्ये सेमी फायनलला चांगल्या टीमला पराभूत करून ही दाखवा लागेल. पहिला बॉल अल्पेश कातळकर जमीर एंट्रीसाठी. नो बॉल, नो बॉल पहिलाच. अर्षद पंचांचा इशारा आहे. मला वाटतं फ्रंट फुट लाईनचा नो आहे. पुढे गेला पाय अल्पेशचा. डॉट बॉल धरू आला जमीर. आता फ्री हिट आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट जमीर एंट्रीसाठी. अल्पेश कातळकर काय रणनीती आखतील. स्लोवर वन, फास्टर वन, काय बॉल येईल. आहा, 2 बॉल जमीर खेळले, दोन्ही डॉट बॉल, ज्यामध्ये एक नो बॉल, एक फ्री हिट. जमीर अल्पेश कातळकर चांगली गोलंदाजी करतात. मोबिन राऊत चर्चा करतात. जमीरकडे विजयाची आशा आहे. सेमी 11 ला फक्त जमीर उंडरे कडून. मोबिन राऊत ही चांगल्या दमाचे खेळाडू आहेत 40+ मध्ये. पण जमीर कशी सुरुवात करतील. अल्पेश कातळकर पुढचा बॉल. हो 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 हो, सुरेख गोलंदाजी अल्पेश कातळकरचा. एक कटर लक्षात येत नाही जमीर एंट्रीला. अल्पेश कातळकर जबरदस्त गोलंदाजी. 2 डॉट बॉल टाकलेत. पुढचा बॉल. हा हा, जमीर थांबेल तर तो जमीर कसला. अल्पेश कातळकरला दाखवली शाळा. षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त फटकेबाजी इथे जमीर एंट्रीची सुरुवात झाली. आता आगाज किया है, अंजाम भी करना होगा जमीर एंट्रीला. अल्पेश कातळकर पुढचा बॉल. हो, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. ब्लॉक हॉल. 2 धावा इथे धावतील का मोबिन. हो हो, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. जमीर 2 धावा इथे मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 9 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चेंडूवर 2 मोठे हिट जरी आले तरी पण जमीर. जबरदस्त खेळ जमीरचा पाहायला मिळतो इथे. एक षटकार त्याच्या बॅट मधून आले. अल्पेश पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, ऑफ कटर. जबरदस्त गोलंदाजी अल्पेश कातळकरची. जमीर उंडरे कालचा जमीर आज दिसत नाहीये. इथे मात्र षटक होईल समाप्त. 50 धावांचं लक्ष. अल्पेश जबरदस्त गोलंदाजी. काल साहिल आरावीला या मॅच मध्ये जर कुणी आणलं ना तर खऱ्या अर्थाने अल्पेश कातळकरनी जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली. आज 23 धावा किटल्या पहिली फलंदाजी करताना. आता अल्पेश आलेत. षटक संपले. 50 धावा 15 चेंडूत करायच्या होत्या. 50. पहिलं षटक संपलंय. क्षेत्ररक्षणात पहा बदल केला. एक सबस्टिट्यूट खेळाडू आता आतमध्ये येते साहिल आरावीसाठी. मोबिन राऊतला पहिल्या षटकात 5 बॉल एकही बॉल स्ट्राईक मिळाला नाही. अल्पेश कातळकर मैदानाच्या बाहेर येतात. त्यांनी काम केले. फलंदाजी केली. 23 धावा गोलंदाजी करून त्यांच्या जागी एक सबस्टिट्यूट खेळाडू मैदानात दाखल झालाय. समीर बाबा मोबिन राऊतसाठी. हो हो, मोबिन राऊत. फटका फसला इथे. झेलधरणीला दान. खराब क्षेत्ररक्षण. समीर बाबा नाराज असतील. मोबिन राऊतला जीवदान मिळते. 50 धावाचा पाठलाग करायचा आहे. 10 धावा कंप्लीट होतात. 40 करायच्यात 9 चेंडूत. जमीरची बॅट आज बोलत नाहीये. काल जबरदस्त खेळ, आज मात्र फेल. जमीर
समी 11 श्रीवर्धन 40+. पसी काळोखीने पाहिलेलं स्वप्न, समी सोंडेने पाहिलेलं स्वप्न, 40+च्या खेळाडूने पाहिलेलं स्वप्न इथे मोबाईल पुन्हा मॅच मध्ये आणतील का? समी 11 श्रीवर्धनला हा षटकार येतोय, लेट पण थेट आला षटकार. असे लगातारचे षटकार ठोकावे लागतील. या षटकातील 2 चेंडू आहेत, दोन्ही बॉलला षटकार ठोकले तर शेवटच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकात मॅच मध्ये येतील कदाचित. पुढचा बॉल समीर, एक सिंगल येईल, 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहील का इथे? धावबाद मुबिन राऊत धावबाद होत आहेत. आउट आणि 1 धाव, 1 सिंगलनी धाव संख्या 18. सरफराज सिरगावकर का मागे राहिले होते? बाप रे बाप, बॉल गेलाय, सापडणं कठीण आहे, खूप लांबचा षटकार. सरफराज सिरगावकर या 6 धावांनी धावसंख्या 24. 26 धावा पाहिजेत, 5 बॉल 26. हनस 11 सनी बॉयज आपला काय निर्णय आहे? पुढचा मॅच सेमीफायनल 2 क्षेत्ररक्षण. धन्यवाद. पापरा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 26 पाहिजेत, 5 चेंडू 26. जमीर उंडरे मागची कालची मेहनत, इथे जर 5 षटकार तुम्ही ठोकले, 4 षटकार आणि 2 धावा पण चालतील. 26 पाहिजेत. कार्तिक पहिला बॉल, हो पहिला षटकार आलाय. जमीर आहे, थांबा मी अजून मैदानात आहे. किती कठीण असलं तरी मी हार मानणार नाही. जमीर उंडरे नाव आहे याचा, लक्षात ठेवावं लागेल साहिल आरावीला. पहिला षटकार कार्तिकला आलाय. कार्तिक दबावात आहे, कमी वयाचा खेळाडू. 26 पाहिजे होते, 4 चेंडू 20 पाहिजेत. आता पुढचा बॉल कार्तिकचा, हा वाईट येईल. सरपरात्मा ओरडते, नॉन स्ट्राईक वरून वाईट आहे, गरज नाही चिडायची, 1 धाव तशी येईल. 1 सिंगल आले. 4 चेंडू 19. आता 3 षटकारी चालतील 4 चेंडू मध्ये. 4-19. 4-19 कार्तिक जमीर साठी. 4 चेंडू 19. हो हो हो, डॉट बॉल. विकेट आहे का इथे? हो विकेट आहे. जमीर बाद. कालची मेहनत 100 पेक्षा जास्त धावा जमीरने या स्पर्धेत केल्या, पण सेमी फायनलच्या मॅच मध्ये बॅटला बॉल तितका कनेक्ट होत नव्हता. जमीर नाराज आहेत. वाईट बॉल. हो कार्तिक, मॅच पुन्हा एकदा टिस्ट, कारण स्ट्राईक आली सरफराजकडे. सरफराज सिरगावकर आहे आता स्ट्राईकला. मॅच आताही ओटी प्लस मध्ये बनू शकते. या 2 धावा आल्या, वाईट +1. 16 पाहिजे आहेत ना? 17 पाहिजे आहेत आता. 3 षटकार 17. आता कुणासाठी ठरेल खतरा? साहिल आरावीला का समी 11 श्रीवर्धन? कोण बाजी मारेल फायनल मध्ये? ही चमचमणारी ट्रॉफी कोण घेऊन जाईल आपल्या घरी? आणि 40,000 रुपयाचं कॅश प्राइज या 3 बॉलवर आहे. कार्तिक त्यागी सरफराज शिरगावकर साठी
3 चेंडू 17. हो कार्तिक जबरदस्त गोलंदाजी आणि विकेट. वा भाई वा. कार्तिकला लक्षात ठेवावं लागेल साहिल आरावीसाठी. छोटा पॅकेट बडा धमाका. समीर बाबा खुश. कार्तिक जबरदस्त गोलंदाजी. लहान जरी खेळाडू असला तरी मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या नाकात दम आणला आहे कार्तिकनी. जबरदस्त गोलंदाजी. समी 11 श्रीवर्धन इथे मात्र पराभव आता समोर दिसतोय. 3 चेंडूत 17 पाहिजे होते, आता 2 चेंडूत 17. ऐझल आणि सोंडे यांच्याकडून कार्तिक साठी 100 रुपयाचे पारितोषिक आले. कार्तिक मॅच विनिंग गोलंदाजी कार्तिकची. हाई झेल होईल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कार्तिकला मिळेल आणखीन एक विकेट. जबरदस्त गोलंदाजी कार्तिकची. सेलिब्रेशन पहा कार्तिकचं साहिल आरावीसाठी. समीर बाबाची खऱ्या अर्थाने दादा काय कमाल आहे समीर बाबा. हे छोटे छोटे खेळाडू निवडून आणले समीर बाबांनी कार्तिक सारखे. हा कुणाच्या लक्षात येत नाही समीर बाबा हे 500 पॉईंटचे खेळाडू, पण जबरदस्त इम्पॅक्ट गेम मध्ये पाहायला मिळतो. बऱ्याच वेळेस मोठ्या खेळाडूंना सुद्धा इथे नमवताना दिसतात. 1 बॉल 17. फसी काढो के डॉट बॉल. हो साहिल आरावी पहा मैदानात दाखल. सगळे समर्थक खुश. कार्तिकला उचलून घेतील मला वाटतं. चला मैदान खाली करा. साहिल आरावी समीर बाबा आपली सगळी बच्चा पार्टी बाहेर घेऊन चला. पुढचा मॅच आहे. चला बाय. कार्तिक 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 असं ओरडतात. एकदा आवाज येऊ द्या खेळाडूंनी. साहिल आरावी कार्तिक. चला चला अनस 11 शनिवार श्रीवर्धन क्षेत्ररक्षणासाठी दुसरा सेमी फायनल. यस मुनाफ अंपायरिंग साठी चला. मुनाफ आणि हर्षद यांचा टर्न संपला. हर्षद भाई संध्याकाळी हिशोब घ्या. मॅन ऑफ द मॅच अल्पेश कातळकर. पहिल्या सेमी फायनलचा 23वा नाबाद. साबीरबाई यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते इथे अल्पेशला मॅन ऑफ द मॅच मिळते. पहिल्या षटक ही जबरदस्त हाताळलं अल्पेशनी आणि बॅटिंग करताना 23 धावा कुठल्या. कार्तिक कॅश प्राइज घेण्यासाठी यायचं आहे. कार्तिक 100 रुपयाची कॅश प्राइज आहे आपल्याला. कार्तिक कार्तिक आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी यायचं आहे. कार्तिक साहिल आरावी. कार्तिक चला क्षेत्ररक्षण मैदान खाली करा. लहान मुलं मैदानाच्या बाहेर. चला सेमी फायनल दुसरा मॅच आपण पाहणार आहोत. 5 जिंकले. अनस 11 शनिवार श्रीवर्धन क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी पापरा संघाला आमंत्रित केलंय. 7 गंतारे अर्थात पप्पू आणि सुफियान तुरुक मैदानाच्या आत. आपण पाहिलं तर पापराकडे सुद्धा बॅटिंग लाईनअप आहे. फैसल आहे, अफान आहेत. चांगली फलंदाजी बाबराकडे सुद्धा आहे.
चला बाहेर साहिल आरावीचे खेळाडू बाहेरून या. साधला 3 लगातारचे षटकार टोकले तर 1000 रुपये साबिर मुकादम यांच्याकडून. 7 साडी. हा सुरेख गोलंदाजी, वेग भन्नाट. श्रीवर्धन एक्सप्रेस आज तशी रुळावर राहिली नाही. आज पटरीवरून 2-3 वेळेस घसरले, पण सेमी फायनल आहे. इथेच मुस्तकीम मुकादमला आठवावं लागेल. याच मैदानात सेमी फायनलचा मॅच 5 बॉल 1 धाव सुद्धा सेट केली याच मैदानात 1 लाखाच्या स्पर्धेत टॉम सारख्या आयकॉन खेळाडूच्या समोर मुस्तकीमनी. तर मुस्तकीमला ती आठवण करून द्यावी लागेल. यावेळेस डॉट बॉल आलाय. 7 साडी. पुढचा बॉल मुस्तकीम उत्सुक. श्रीवर्धन एक्सप्रेस. वा वाई वा, वेग भन्नाट पण उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा. वसीम खतीब सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. पहिला वाईट बॉल. साबिर मुकादम यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारांसाठी 7 गंतारे यांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल. वा जबरदस्त गोलंदाजी. 7 बॅट फिरते हवेत. बॅट आणि बॉलचा दूरपर्यंत संपर्क नाही. 2 बॉल डॉट येत आहे तिथे. अनस 11 सनीबाई श्रीवर्धन. पुढचा बॉल मुस्तकीम यांचा. 7 साडी. यावेळेस उंची दिले, लांबी नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत अरबाज. हो, चेंडू मात्र धरणीला दान. 1च धाव. लाईनमॅन तिथे आहेत. काही देण्यात येते. पंच 1च धाव 1 रन. ओके. मुस्तकीम झेल व्हायला पाहिजे. अरबाज स्थानके असे क्षेत्ररक्षक आहेत. गुलामभाई पेशमानच्या मैदानात कोपरा ग्रुपच्या स्पर्धेत सेमी फायनल त्यांनी षटकार अडवला होता. जबरदस्त गोलंदाजी मुस्तकीम उर्जुकची. 1 सिंगल 1 बायच्या स्वरूपात. धावा येत नाहीत आता. तीन धावा. शेवटचा बॉल. मुस्तकीम. हो, 7 गंतारे. थांबणार नाही ती. यावेळेस उंच जास्ती, लांबी तितकी. चेंडू सीमारेषा पार. 7च्या बॅटमधून हा पहिला षटकार. 1 आलाय. पुढच्या वेळेस बॅटिंगला येतील तेव्हा लगातारचे 2 मारावे लागतील. सन्मान्य साबिर मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज राहील. लगातार जर 3 षटकार ठोकले तर. 1 आलाय, 2 बाकी आहेत. कार्तिक, तुम्ही 100 रुपये घ्यायला येता का? तुमचं कॅश प्राइज, नाही तर ते जमा होईल इथे. यस, कार्तिक आलेत. साबिर भाईंना विनंती असेल, 100 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं कार्तिकला. जबरदस्त गोलंदाजी केली कार्तिकने साहिल आरावीसाठी. आणि सोंडे यांच्याकडून कार्तिकीला लागली होती 100 रुपये. कार्तिक. सरफराज आलेत दुसरं षटक घेऊन. साबिर शेख आहेत विकेटला चिकटून. डीप बॅकवर्ड पॉइंटला मोहम्मद आराई. गली रिसर मध्ये खालिद. मुबीन आहेत विकेटच्या माग फ्लाय स्लिप मध्ये. फुल टॉस बॉल, फुल टोल बसेल.
सुफियान तुरुक नॉनस्टॉकला थांबून वाट पाहत होते. हा षटकार आलाय. 6 धावा 6 धावांनी धाव संख्या पुढे सरकली 15. पुन्हा एकदा सरफराज. स्लोवर वन हेलिकॉप्टर पिकअप स्ट्रोक, पण अरबास्तान घ्या चेंडूच्या खाली. यावर चूक करणार नाहीत. सुफियान स्लोवर ऑन बॉल लक्षात आलं नाही. इथे बाद होत आहेत. पहिला धक्का पापरा संघाला सुफियानच्या रूपात. फैसल येतात आता बॅटिंग साठी. फैसल खूप जबरदस्त फॉर्मात आहेत. अर्धशतकी झळकावलंय. साहिल आरावी गेलाय फायनल मध्ये. या चालू मॅच मधून विजयी संघ साहिल आरावी सोबत खेळेल. फैसल स्ट्राईकला येतील. जबरदस्त खेळ फैसलनी पण केला या पूर्ण स्पर्धेमध्ये. सरफराज सरफराज फैसल साठी पहिला बॉल फटका बसला. इथे जेल होईल का? साबिर शेख चेंडूवर पोहोचले. चेंडू उडालाय. फैसलला जीवदान मिळत आहे. हे जीवदान अनस 11 शनिवार श्रीवर्धनला महागात पडेल, कारण फैसलचा जेल तुम्ही सोडला हे लक्षात ठेवावं लागेल. फैसल एक हार्ड हिटर फलंदाज आहे. काल दिवसभरात कमालीची फलंदाजी त्यांनी केली. दोन चेंडू शिल्लक षटकातील. सरफराज 7 साडी. खोल्या टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. झाकीर आहे तिथे. एकच सिंगल येईल. संघाची धाव संख्या होती 17 धावा. सरफराज फटका चांगला फैसलचा. उंची दिले लांबी होईल का? अरबाज चेंडूच्या खाली. दुसरा जेल टिपता त्या मॅच मधला. फैसल माघारी परत आहेत. 17 धावा. या मॅचच्या स्पर्धेत पहिल्याच मॅच मध्ये 25 धावा केल्या तर फैसलनी. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये, महत्वाच्या मॅच मध्ये अपयशी ठरतात फैसल. सुफियान आणि फैसल माघारी परतलेत. 7 आहेत अजून मैदानात. 7ला आता 7 करण्यासाठी मैदानात अफान. पापरासाठी सेमीफायनलचा मुकाबला. सेकंड सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनल मध्ये साहिल आरावी विजयी ठरला. फायनल मध्ये प्रवेश केलाय साहिल आरावीनी. खालिद 7 साडी. शेवटचं अंतिम षटक. व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनी धावा संख्या पुढे जाईल 18. या षटकात 12 ते 15 धावा आल्या तर 30च्या वर धावसंख्या राहिली 3 षटकासाठी. 5 बॉलचं षटक 7 गंतारे.
अर्थात पप्पू या नावाने प्रसिद्ध खेळाडू अफान त्याच्याकडे चर्चा करतायत. खालीद महत्वाचे षटक आहे, निर्णायक षटक आहे अनस 11 शनिवार श्रीवर्धन साठी. पहिला बॉल खराब गोलंदाजी, वाईट बॉल येईल, लगातारचा दुसरा वाईट. संघाची धावसंख्या 19. खालीद खालीद यावेळेस सूर गवसला नाही खालीदला षटकात. हो क्लीन बोल्ड, यावेळेस मागचा दरवाजा उघडा राहिला आणि चोरी झाली. क्लीन बोल्ड, जबरदस्त गोलंदाजी खालीद रोगेची, दांडी गोल, फलंदाज बाद. बाबरा संघ आता मात्र या स्पर्धेत बॅटर उमर पहिला सेमीफायनल जसा झाला तसा मजा आता या मॅच मध्ये मात्र तशी पाहायला मिळत नाही. बेरस मॅच आपल्याला पाहायला मिळते, निरस, कारण एकतर्फी मुकाबला आतापर्यंत सुरू आहे. अनस 11 शनिवार श्रीवर्धननी या मॅच मध्ये बाबरा संघाला कुठेही संधी दिली नाही. खालीद फटका उमरचा चांगला आहे, पाहूया क्षेत्ररक्षक आहे तिथे. साबी चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. अफानला सुद्धा खुशखबर आहे, साबिर मुकादम यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याने अफान खालीद अफान साठी फटका चांगला आहे, खळ काढलाय. झाकीर सरकवत आहेत, चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल इथे बाबराला. अफानला या सिंगलनी धावसंख्या पुढे जाते, 21 धावा. आता धावा येत नाही बाबरासाठी, 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. डॉट बॉल, शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील खालीद उमर साठी. फटका चांगला आहे उमरच्या बॅट मधून. शोएब आहे चेंडूच्या खाली, टिपतील का झेल? वाह, काय कॅच घेतला शोएबने, कमालीचा झेल. पहिले मैदानाच्या आत राहिले, हाय जंप घेतला. जंप घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मी मैदानाच्या बाहेर जाऊन त्यांनी चेंडू हात फेकला. स्वतः मैदानाच्या बाहेर गेले, परत आले आणि मैदानात हा झेल टिपला. जबरदस्त झेल शोएब ठाणगेचा. 6 धावा रोखल्या आपल्या संघासाठी. शोएब ठाणगे खुशखबर, तुम्हाला हा सुरेख झेल टिपला. साबिर मुकादम यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज या झेलला. जबरदस्त झेल. ₹200 कॅश प्राइज येईल इथे शोएब ठाणगेला. साबिर मुकादम यांच्याकडून हा झेल, जबरदस्त झेल टिपला. शोएबचाच दिवस राहिला, अफलातून कामगिरी, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल. तीन षटकात आता विजयासाठी 22 करायचे आहेत.
21 झाल्यात, 22 करायचे आहेत. अनस 11 सनीबाई श्रीवर्धनला आणि संधी आहे. मधलं सगळं बॅड लक विसरून आता अनस 11 सनीबाईला फायनल मध्ये जाण्यासाठी बराच काळ लोटून गेलाय, फायनल आलेली नाही आहे. यासाठी वाट पाहत आहेत सगळे. बॅट पॅच जो आहे सनीबाईचा इथून बाहेर पडावं लागेल. बॅट पॅच मधून ही संधी आहे अनस 11 सनीबाईजला. ह्या 22 धावा 3 षटकात अर्थात 5 बॉलचं षटक 15 चेंडूत 22 करायचे आहेत. प्रारंभी बॅटर अरबाज तांडगे सरफराज शिरगावकर मैदानात दाखल होताना पाबरा संघ थोडासा लडखडताना आपल्याला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये त्यांच्याकडून तितकी चांगली प्रभावित करणारी कामगिरी पाहायला मिळाली नाही. त्याचे समर्थक इथं आलेले बरेच प्रेक्षक, क्रीडा रसिक पाबरा संघाला सपोर्ट करणारे थोडेसे नाराज आहेत, कारण त्यांनी धावा केल्या नाही जास्ती. थोडं फास्ट घ्या वसीम सर, शेवटचा फायनल आपल्याला खेळवायचे. 6:30 वाजलेत, आपल्याकडे फक्त लाईट मध्ये अर्धा तास शिल्लक आहे. अर्धा तास शिल्लक आहे, लक्षात घ्या. ही मॅच संपूर्ण आपल्याला फायनल मॅच खेळवायची आहे. अफान अरबाज स्ट्राईकला आहे. चला मॅच सुरू करा सर. अफान पहिल्या षटक घेऊन पापराकडून त्याला 22 धावा थांबवायच्या असतील तरी विकेट घ्यावे लागतील लवकर. दबाव टाकावा लागेल अनस 11 सनीबाई श्रीवर्धनवर. विकेटनीच हे शक्य आहे. अरबाजला माहिती आहे 22 धावा करायचे आहेत. पहिला बॉल फटका चांगला आहे अरबाजचा. कव्हर रिसन मधून खोदून काढला हा षटकार. पहिल्याच बॉलवर हा षटकार येतो अनस 11 सनीबाई श्रीवर्धन. 15-22 वरून आता मॅच आणलाय 14-16 पहिल्याच बॉलवर षटकार. अरबाज अफानच्या चेंडूचा सामना करतील. वाईड बॉल येईल. आकुट टप्प्याचा बाउन्सर. पहिल्या षटकार आणि दबावात अफान. खराब गोलंदाजी अफान. फटका बसला. हा झेल महत्वाचा राहील. सुफियान झेलवर पोहोचले नाहीत. हा निर्णायक झेल होता. 3 धावाही आल्या. गोलंदाजी चांगली होती पण क्षेत्ररक्षक घेतला नाही तिथे. अशी झेल सुफियाननी बऱ्याच वेळेस टिपलेत पण यावेळेस पहिलेच मॅच सोडल्या जमा म्हणून उभे होते, खांदे झुकलेले होते. झेल येणार नाही हीच अपेक्षा पहिली ठेवली. मानलो तो हार, ठाणलो तो जीत असं म्हटलं जातं. डॉट बॉल. दहा धावा झाल्यात पहिल्या 3 चेंडूतच. अफान सरप्राईज साठी हा डॉट बॉल. एक डॉट बॉल. दबाव वाढेल अनस 11 सनीबाई श्रीवर्धनवर. अफान अजून एक चेंडू डॉट टाकला तर मॅच मध्ये पुन्हा पापरा कमबॅक करू शकतं. 22 धावांचं लक्ष आहे.
10 धावा झाल्यात. अफान सरफराजसाठी. हो हो, हा षटकार मॅच ढिली केली आता सरफराजने. 16 धावा आल्या. 6 धावांची गरज आहे 10 चेंडू मध्ये. अनस 11 सानेबाई जशी वर्धनला 10 चेंडू 6 धावा. फर्स्ट ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. इथे सुंदर ट्रॉफी आम्हाला आले. मरिया फैसल सोंडे यांच्याकडून आम्हाला ती प्रदान करण्यात आले. त्यांचे मनपूर्वक आभार. द्वितीय पारितोषिक आले आम्हाला तला शकील ओल्डे यांच्याकडून, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. थर्ड ट्रॉफी आले अनायर बुशरा